बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. माझे अपार समुद्र जणू तरंग ब्रह्मा विष्णू जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मदची माझे होतसे. ज्याच्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचासे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीचा आहे आत्माप्त काम तरी न म्हण कोणा करावे म्या. असमात्मकं नाम रूपयो आदिष्टानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा. सुदेवाहं न मत्तोऽन्यत् इति मे निश्चिता मतिः. आपण बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती पाहिली. बाह्य पदार्थांचं घटादी पदार्थांचं प्रत्यक्ष कसं होतं याचं चिंतन झालं. तर आता ह्या शिष्यानी शंका केली. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आपल्या अंतःकरणवृत्ती समजा घटाचं ज्ञान आहे पण अंतःकरणवृत्ती घट देशापर्यंत न जाता कोणीतरी आपल्याला सांगितलं घट आहे तर अंतःकरणामध्ये आपल्याला कंबुग्रीवादिमान म्हणजे बारीक गळ्याचं मातीचं काहीतरी भांडं अशी अंतःकरणाची वृत्ती आतमध्येच अंतःकरणवृत्ती झाली की नाही बाहेर न जाता आतल्या आतच त्या पदार्थाची वृत्ती झाली तर त्या ज्ञानाला आपण काय म्हणतो परोक्ष ज्ञान असं म्हणतो. आणि हा घट आहे असं जर कोणी सांगितलं तर आपल्याला त्या अंतःकरण वृत्तीचा इंद्रियांच्या द्वारा त्या विषयाशी संबंध होऊन जर वृत्ती त्या घटाच्या आकाराची झाली तर घटाचं झालेलं ज्ञान कोणतं आहे अपरोक्ष ज्ञान आहे. आणि केवळ अंतःकरण वृत्ती आतल्या आत झाली तर त्याला कोणतं ज्ञान आहे ते परोक्ष ज्ञान आहे. बरोबर ना. आणि हा घट आहे असं ज्ञान झालं तर त्याला काय म्हणतात अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आता अशा प्रकारचं परोक्ष ज्ञानविषयक आणि अपरोक्ष ज्ञानविषयक चिंतन श्रवण केल्यानंतर त्या शिष्याला शंका आली. आता सगळे हा काय आहे की इथं होतात आता ग्रंथ आपला वृत्ती प्रभाकर आहे ना त्याच्यातला एक संपूर्ण अर्धा ग्रंथ हा केवळ प्रमाण विचारावर आहे. आणि हे जे इथं जे प्रमाण विचार आलेला आहे हा फक्त 2 पानामध्ये आलेला आहे म्हणजे 1 पानामध्ये किंवा 2 पेजेसमध्ये आलेला आहे. तेव्हा पण तो इतका मार्मिक आला आहे की आपल्याला आयुष्यात वृत्ती प्रभाकर जरी नाही पाहिला किंवा दुसरं विशेष तरीसुद्धा आपल्याला त्याचं एक दिशा येईल इतक्या संक्षेपामध्ये महत्त्वाचं मात्र सांगितलेलं आहे. म्हणून हा विषय आपल्याला चांगला प्रमाण विचार थोडा लक्षात घ्यायचा. तर त्याच्यापूर्वी जेव्हा परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान ह्या शब्दाची शक्ती त्याला कळली कोणाला शिष्याला त्यावेळेला त्याच्या अंतःकरणात एक शंका आली. आणि त्याची शंका समजा आतल्यात वृत्ती जर घटाकार झाली तर त्याला परोक्ष म्हणायचे आणि हा घट आहे असं झालं तर त्याला काय म्हणायचं ते ज्ञानच आहे की नाही त्याला घटाचं पण ते कोणतं आहे परोक्ष आहे. कारण इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध न होता आतच घटाकार वृत्ती झालेली आहे पदार्थाकार वृत्ती झालेली आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला हा घट आहे असं ज्ञान होतं त्यावेळेला ती अंतःकरण वृत्ती त्या देशापर्यंत जाते घट देशापर्यंत नंतर त्याच्या आवरणाचा भंग करून त्या चिदाभास काय करतो हा घट आहे असं ज्ञान करतो. ते ज्ञान कोणतं ज्ञान आहे अपरोक्ष ज्ञान आहे. त्याचं दुसरं नाव काय आहे प्रत्यक्ष ज्ञान असं आतापर्यंत ऐकलं. तेव्हा त्या शिष्याला कशी शंका आली बघा. शिष्य म्हणतो महाराज स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्षात संबंध नसून पूर्वकालच्या विषयाचा संबंध असतो तेव्हा स्मृती ज्ञान परोक्ष म्हणावे काय अशी शंका. आता हे पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की स्मृती ज्ञानाला परोक्ष म्हणावं की अपरोक्ष म्हणावं. इथं फक्त परोक्षताच शंका आली त्याला तर त्याला स्मृती ज्ञानाला परोक्ष म्हणावं काय अशी शंका का आली. तो म्हणतो आपण 10 वर्षापूर्वी एखादा वाघ पाहिला आणि आता आपल्याला त्याची स्मरण झालं आहे की नाही मग आपल्याला त्याची स्मृती झाली की नाही. स्मृती हे ज्ञानच आहे ना. मग हे जे स्मृती ज्ञान झालं त्यावेळेला त्या वाघाशी आपल्या अंतःकरणवृत्तीचा संबंध आहे का साक्षात इंद्रियांच्या द्वारा संबंध नाही. पण वृत्ती व्याघ्राकार झाली की नाही झाली. मग आता तुम्ही काय म्हणता आतल्या आतच झाली की नाही का बाहेर त्या पदार्थाशी संबंध आला
आणि तुम्हीच आता सांगितलं की परोक्ष ज्ञान कशाला म्हणतो, वृत्ती आतल्या आतच जर एखाद्या पदार्थाच्या आकाराची झाली त्याला काय म्हणतात, परोक्ष ज्ञान. मग स्मृती ज्ञानाचा विषय आहे तो तुम्हाला प्रत्यक्ष आहे आता समोर आहे का, नाही. आणि तुम्हाला ज्ञान तर झालं की नाही, स्मरण झालं की नाही, स्मरण म्हणजे एक ज्ञानच आहे की नाही, म्हणजे स्मृती ज्ञान आहे. स्मृती ज्ञानाचा विषय प्रत्यक्ष आहे का तुम्हाला, नाही. तो विषय परोक्षच आहे की नाही, समोर आहे का तुमच्या, नाही. मग स्मृती ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणायला काय हरकत आहे, अशा प्रकारची शंका यायला काय हरकत आहे की नाही. म्हणून त्याला शंका आली की स्मृती ज्ञानालाही परोक्ष ज्ञान म्हणावं का, अशी शंका आली. महाराज, स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्षात संबंध नसून स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी त्या ज्याची स्मृती झाली त्या विषयाचा साक्षात संबंध आहे का, नाही. पूर्वकालच्या विषयाचा संबंध असतो, साक्षात संबंध नाही. पूर्वकाली जो वाघ पाहिला आपण किंवा पूर्वकाली जो घट पाहिला त्या पूर्वकालच्या विषयाशी काय आहे, विषयाचा संबंध आहे. आणि तो विषय तर विषयाशी साक्षात संबंध तर नाही. तेव्हा स्मृतीज्ञान परोक्ष म्हणावे काय, म्हणून या स्मृतीज्ञानाला आपण परोक्ष ज्ञान असं म्हणावं का, अशा प्रकारची शंका आली. ठीक आहे ना. आता बघा, स्मृतीज्ञान परोक्ष किंवा प्रमा नाही. तर ते म्हणतात की स्मृती ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणता येत नाही आणि ते ज्ञान प्रमा ज्ञान नाही. प्रमा ज्ञान कशाला म्हणतात, प्रमाणापासून जे उत्पन्न झालं ते आता येणारच आहे पुढं सगळं. तर ते म्हणतात प्रमा म्हणजे एकदा ते झालेलं ज्ञान आहे, हा पेन आहे असं ज्ञान, हे प्रमा ज्ञान कधी म्हणायचं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं केव्हाही पाहिलं तरी हा काय आहे, पेनच आहे, कोणी याला घट म्हणू शकत नाही. म्हणजे प्रमाणापासून, योग्य प्रमाणापासून झालेलं हे ज्ञान आहे. आणखी काय, आबाधित अर्थाला विषय, प्रमाणजन्यत्व सती, कोणत्या तरी प्रमाणापासून उपज झाले आणि आबाधित अर्थविषयत्वम, आणि आबाधित अर्थाला विषय करणं, म्हणजे एकदा हे ज्ञान झाले या ज्ञानाचा बाध होत नाही, त्याला काय म्हणतात, प्रमाज्ञान. आता इथं श्रीगुरु त्या शिष्याला सांगतात की बाबा रे, तुला जे हे स्मृती ज्ञान झालं त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञानही म्हणता येत नाही. तसंच ते ज्ञान प्रमाणापासून झालेले, योग्य प्रमाणापासून, प्रमाणजन्यत्वे सती म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न झालेले आणि आबाधित अर्थाला विषय करणार, म्हणजे त्याचा पुन्हा बाध होत नाही, म्हणून ते प्रमाज्ञान आहे असंही म्हणता येत नाही. थोडक्यात स्मृतीज्ञान हे परोक्ष ज्ञानही नाही आणि ते प्रमाज्ञानही नाही, अशा प्रकारचं श्रीगुरूंनी विधान केलं. आता तुम्ही लगेच म्हणाल की प्रमा नाही असं म्हटले, पण प्रमा शब्द तर आमच्या कानावरूनच गेला नाही, तर त्याचं आता पुढं सांगणार आहेत सगळं. आबाधित अर्थाला विषय करणं काय, प्रमाणाने ते ज्ञान उत्पन्न होतं म्हणजे कसं, हे सगळं आता आपल्याला सांगणार आहेत. प्रमाण किती, वा, प्रमाण किती ते पण आपल्याला सांगणार आहे. आता सांगतात स्मृती ज्ञान हे परोक्ष नाही, काय स्मृती ज्ञान परोक्ष नाही. हो, जाऊ नका महाराज, बसा थोडं. हो महाराज, स्मृती ज्ञान परोक्ष नाही. स्मृती ज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते. ते म्हणतात स्मृती ज्ञानाला परोक्ष ज्ञान असं म्हणता येणार नाही. स्मृती ज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होतं. आपल्याला स्मृती ज्ञानाला परोक्ष म्हणता येत नाही. कारण का, स्मृती ज्ञान आपण 10 वर्षापूर्वी वाघ पाहिला, वाघ तर गेला निघून किंवा आपण त्याच्यापासून दूर निघून आलो आणि काही वर्षांनी आपल्याला त्याची पुन्हा स्मृती झाली. याचा अर्थ पूर्व जे ज्ञान झालं होतं आपल्याला त्याचे काय राहिले, आपल्या अंतःकरणामध्ये संस्कार. तेव्हा स्मृतीज्ञान कशामुळे उत्पन्न झालं, पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून उत्पन्न झालं. स्मृतीज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. स्मृतीज्ञानाला कारण कोण आहे, पूर्वसंस्कार, पूर्वज्ञानाचे संस्कार आहेत, दुसरं कोणतंही कारण नाही. म्हणून ते कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. ते झालेलं ज्ञान नेत्रेंद्रियापासून झाले का, घ्राणेंद्रियापासून झाले, कोणत्याही इंद्रियांपासून उत्पन्न झालेलं नाही किंवा कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न झालं नाही. आता प्रमाण म्हणजे केवळ इंद्रियांनाच प्रमाण म्हणतात असं नाही, प्रमाणं 6 आहेत, आता पुढे सांगणार आहेत. ते कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृतीज्ञान प्रमा नाही. म्हणजे या ठिकाणी स्मृतीज्ञान हे प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष आहे तरी प्रमा नाही. प्रमा कशाला म्हणतात, प्रमाण ज्ञान त्यालाच म्हणतात की ते प्रमाणापासून उत्पन्न झालेलं असलं पाहिजे आणि ते यथार्थ असलं पाहिजे. आबाधित म्हणजेच यथार्थ, आबाधित अर्थाला विषय करणार म्हणजेच यथार्थ, म्हणजे जसं आहे तसंच असलं पाहिजे आणि प्रमाणापासून झालेलं असलं पाहिजे. आता स्मृतीज्ञान हे आपल्याला प्रमाणापासून उत्पन्न झालेलं आहे का, त्याला प्रमाज्ञान म्हणता येईल का, प्रमाणापासूनही उत्पन्न झालेलं नाही, मग ते यथार्थ नाही का. तर आपल्याला जे स्मृतीज्ञान झालं 10 वर्षापूर्वीच्या वागायचं ते अयथार्थ आहे का, पहिलाच होता, त्याचे संस्कार होते, संस्कारापासून उत्पन्न झालं, तर ते ज्ञान प्रत्यक्ष आहे की नाही. ते काय परवा सावकारांनी फार सुंदर सांगितलं, काय हां त्याच्यामुळे तुम्ही म्हणा स्मृतीज्ञानाला इथं काय म्हणले, प्रत्यक्ष आहे.
प्रत्यक्ष आहे, पण ते प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रमेपासून झालेलं जे प्रमा आहे का? नाही. प्रमा आहे का? नाही. आणि प्रत्यक्ष आहे आणि प्रमा नाही असं म्हणता म्हणजे काय? स्मृतिज्ञान हे प्रत्यक्षच आहे. स्मृतिज्ञान झालं हे काय आहे? प्रत्यक्षच आहे. पण स्मृतिज्ञानाचा विषय जो वाघ तो काय आहे? तो आहे का आता तुमच्या समोर आहे का? त्याच्याशी संबंध आहे का तुमच्या वृत्तीचा त्या विषयाशी? म्हणून स्मृतिज्ञान प्रत्यक्षच आहे. मग प्रत्यक्ष नाही कसं काय म्हणता? स्मृतिज्ञानाचा विषय प्रत्यक्ष नाही, बरोबर ना? स्मृती हे काय आहे? स्मृतिज्ञान हे प्रत्यक्षच आहे. यथार्थ आहे का अयथार्थ आहे? यथार्थच आहे. आता तुम्ही काय म्हणतात? प्रमा कशाला म्हणतात? प्रमाणापासून उत्पन्न झालेलं आणि यथार्थ. स्मृतिज्ञानामध्ये कोणतं लक्षण बसतं? त्याच्यामध्ये यथार्थ हे लक्षण बसतं. हां हा यथार्थ यथार्थ संस्कारापासून होणारी जी स्मृती आहे हां अयथार्थ त्याचे दोन प्रकार केलेले परत, पण त्याचं काही विशेषता नाही. तर स्मृती ही संस्कारापासून होते. आता यथार्थ जर असतील तर संस्कार असतील तर जसे संस्कार असतील तसे. तुम्हाला जर अयथार्थ संस्कार झाले असतील पूर्वीचे भ्रमाचे तर इथं सुद्धा तशाच प्रकारची स्मृती. वादीवर पाहिलेल्या सापापासूनही तुम्हाला सर्पाचा भ्रम होईल का नाही, आणि खऱ्या पाहिलेल्या सर्पापासून होईल का नाही, एवढाच त्याच्यातला फरक आहे. असो तर या ठिकाणी स्मृतिज्ञान परोक्ष नाही. स्मृतिज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृतिज्ञान प्रमा नाही. प्रत्यक्ष आहे पण प्रमा नाही. प्रमा नाही म्हणजे का? कोणतंही ज्ञान प्रमाज्ञान आम्ही तेव्हाच म्हणतो ते काय असलं पाहिजे? यथार्थ आणि पुन्हा प्रमाणापासून झालेलं. स्मृतिज्ञान एवढ्या अंशात यथार्थ आहे म्हणून त्याचं आम्ही काय म्हणतो? प्रत्यक्ष आहे, बरोबर ना? प्रत्यक्ष आहे कारण यथार्थ आहे, त्याचा बाद होतो का? नाही. परंतु ते ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न झालेलं आहे का? नाही. म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो? प्रमा म्हणत नाही. म्हणून त्याला काय म्हणतात? यथार्थ अप्रमा. आपलं यथार्थ अप्रमा. स्मृतिज्ञानाला काय म्हणायचं? यथार्थ अप्रमा. हां बाद होत नाही म्हणून त्याला प्रत्यक्ष असं म्हणता यायचं नाही. नाही बाद होत नाही म्हणून प्रत्यक्ष म्हणता येणार नाही. तर ते पण आहे, बाद पण होत नाही म्हणूनही ते यथार्थ आहेत. काय? अहो पण त्याचा बाद होत नाही म्हणजे एकाचा बरोबर आहे. बरोबर आहे की बाद होत नाही म्हणलं तर अयथार्थ ज्ञानाचे जे संस्कार आहे तर त्याचा बाद होतो ना. बाद जरी झाला पण त्या पदार्थाचा कुठं बाद होतोय? झालेलं जो ज्ञान आहे ते अबाधितच आहे ना. तुम्हाला जे झालेलं ज्ञान आहे ते स्मृती ज्ञान आहे ते कशा अयथार्थ संस्कारापासून झालेलं असू द्या, पण ते व्यवहारात बाधित कुठं होते? स्मृती तुम्हाला यथार्थ हो किंवा अयथार्थ हो, बरोबर आहे ना, पण तो विषय तो आहेच ना. मग हे तर सगळ्याच ठिकाणी. आता तो सर्प आहे, सर्प जातो आणि सर्पाचं ज्ञान घालतो. सर्प जसं अयथार्थ आहे बरोबर. ज्ञान पण मग तुम्हाला यथार्थ म्हणतात. जसं ज्ञान पण अयथार्थच आहे. त्याची स्मृती संस्कार आहेत ते कसे अयथार्थ आहेत. बरोबर. आणि तुम्ही पहिला सर्प पाहिला तर त्याचं ज्ञान गेल्यावर तो सर्प काय राहतो का तिथं? तो तरी कुठं राहतोय तिथं? ज्यावेळेला तुम्ही म्हणता वादीच्या सर्पाचं झालं तेव्हा ज्ञान राहतंय आणि सर्प जातो असं म्हणताय. मग तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा. फक्त एवढं म्हणायचं की प्रत्यक्ष आहे. बाद होत नाही म्हणून त्याला प्रत्यक्ष म्हणायचं असं म्हणता येणार. मग कशामुळे त्याला प्रत्यक्ष म्हणतो? त्याच ही होतं ना, ज्ञानाकार काय होती? वृत्ती होती. म्हणून त्याला काय म्हटलेले? प्रत्यक्ष. बाद आणि अबाद एवढ्या अवच्छेदकाने त्याला प्रत्यक्ष म्हणता येणार. बरं. मग कोणत्या अवच्छेदकाने प्रत्यक्ष म्हणता हे सांगा. बाद आणि आबाद हे त्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा अवच्छेदक नाही. मग अवच्छेदक काय? वृत्तीचा आणि त्या विषयाचा संबंध. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध हे जर अवच्छेदक आहे मग वृत्तीचा आणि वृत्तीचा आणि ज्ञानाचा संबंध म्हणता येईल का कधी? म्हणजे वृत्तीचा आणि विषयाचा संबंध होऊन ज्ञान होतं. मग ज्ञानाचा आणि वृत्तीचा संबंध होऊन काय ज्ञान होतं? पुन्हा विषयाचा कुठं संबंध? अहो विषयाचा होत नाही, परंतु त्याच्या ज्ञानाचे जे पूर्वज्ञानाचे जे संस्कार आहेत ना त्या संस्कारापासून हे उत्पन्न होतं. त्याला दुसरं काय कारण सांगतात? काय अवच्छेदक आहे त्याला? यथार्थ म्हणण्यात काय अवच्छेदक आहे? प्रत्यक्ष म्हणण्याचा कोणता अवच्छेदक आहे? स्मृती ज्ञानाचा. हे म्हणतात त्याचा बाद होत नाही म्हणून. आपलं बाद होत नाही हा अवच्छेदक नाही. बाद होत नाही हाच त्याचा अवच्छेदक घ्यावा लागेल. कारण का
अहो 2 नाही 10 प्रकार असू द्या, पण त्या तुम्हाला सर्पाचं ज्ञान झालं, या कशामुळे झालं? पूर्वीच्या सर्पाच्या संस्कारामुळे झालं ना. आता तो सर्पाचा संस्कार तुम्हाला उद्भूत झाला का वादीवर बसलेला जो सर्प तो तुम्हाला काय भ्रम कोणता होता? सर्पज्ञानाचाच होता, बरोबर आहे ना. आणि आता उद्भूत कोणता सर्प झाला? कोणतं ज्ञान? पूर्व जे सर्पज्ञानाचा संस्कार होता तोच आता उद्भूत झाला ना. तो यथार्थ असो किंवा अयथार्थ असो, ज्या वेळेला तुम्हाला त्याचं ज्ञान होतं तो पूर्व संस्कारापासूनच ज्ञान झालं ना. हा असं म्हणा ना. मग तरी तुम्ही त्याला प्रत्यक्ष का म्हणता? यथार्थ ना अयथार्थ हाही त्याचा निकष नाही. मग त्याला प्रत्यक्ष म्हणण्यामागं काय आहे? बाधित अर्थ विषयत्व ना अबाधित अर्थ विषयत्व हे नाही. मग तिसरं कोणतं आहे? प्रत्यक्ष तुम्ही तिसरं त्याला काय म्हणताय? हे ज्ञान प्रत्यक्ष आहे म्हणजे कसं आहे? यथार्थ आहे म्हणतात, पण कसं आहे? अप्रमा आहे असं म्हणतात. हे कोणत्या अर्थाने म्हणतात? सांगा ना. मग त्याला कोणत्या कारणाने म्हणता तुम्ही? यथार्थ ते तुमचे जे पूर्वसंस्कारापासून झालेलं जे ज्ञान आहे ते अबाधित अर्थालाच विषय करतं, परंतु ते प्रमाणापासून झालेलं नाही. म्हणूनच त्याला तुम्हाला काय म्हणावं लागेल? त्या कारण तुम्ही काय म्हणता? यथार्थ अप्रमा, यथार्थ अप्रमा किंवा प्रत्यक्ष असूनही ते ज्ञान काय आहे? अप्रमा आहे असं म्हणतात. किंवा ह्यात सोडून तुम्ही दुसरा काय अवच्छेदक असेल तर तो सांगा. हे अवच्छेद सगळ्या ठिकाणी तरी पुढे बसत आहे. यथार्थ अप्रमित तुमचं सगळ्या ठिकाणी म्हणजे कुठं? सुखदुःखाच्या सुखदुःख ते सोडून हां, सुखदुःख आणि स्मृतिज्ञान. हां, सुखदुःख आणि स्मृतिज्ञान. हां, आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला ज्यावेळेला तुम्हाला रज्जूवर सर्पाचा भास होतो तेव्हा तुम्हाला म्हणायचं. मग त्या ज्ञानाला आम्ही काय म्हणतो? त्याला यथार्थ अप्रमा म्हणतो का? त्याला अयथार्थ अप्रमा म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय झालं? हे ज्ञानाचे 2 प्रकारच केले ना आम्ही. एक यथार्थ अप्रमा आणि एक यथार्थ प्रमा, असे 2 त्याचे प्रकारच केले ना. तिथं कुठं प्रश्न येतो? ज्यावेळेला तुम्हाला अधिष्ठान रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा ते बाधित अर्थालाच विषय करणार आहे, म्हणून आम्ही त्याला तिथं काय म्हणतो? बाधित अर्थालाच विषय करणार आहे ना. मग तिथं आम्ही सरळ म्हणतो ना यथार्थ अप्रमा. बरं, रज्जू असताना सर्पाचं झाले म्हणून अयथार्थही आहे, आणि पुन्हा अधिष्ठान ज्ञानाने त्याचा बाधही होतो म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो पुन्हा? हां, ते काय आहे? योग्य प्रमाणजन्य पण नाही. योग्य प्रमाणजन्य तरी आहे का? नाही. प्रमाणापासून झालेले का? ते नाही. अबाधित अर्थाला विषय करणार आहे का? नाही. हे काय आहे? प्रमाणापासून झाले का? नाही. पण अबाधित अर्थाला विषय करणार आहे, बाधित अर्थाला विषय करणारं नाही. म्हणून आपल्याला अवच्छेदकत्वच सांगायचं झालं तर जे प्रमाणापासून उत्पन्न न होता परोक्ष पण नाही अबाधित अर्थाला विषय करणारा आहे. म्हणून असं आता सध्या तरी त्याचा हाच अवच्छेदक आपल्याला जर आपण ठरवला तरच आपल्याला याचं स्पष्टीकरण होईल, अन्यथा नाही असं सध्या तरी मानावं लागेल. तर सांगा दुसरा कोणता अवच्छेदक असला तर? यथार्थ अप्रमाणे अयथार्थ अप्रमा असे 2 भेद केले. यथार्थ प्रमेयमध्ये आपलं यथार्थ अप्रमेयमध्ये 2च गोष्टी घेतल्या ना तुम्ही. कोणकोणत्या? सुखदुःख आणि स्मृतिज्ञान. का रज्जू सर्प घेतला त्याच्यामध्ये? नाही. तिथं त्याचा प्रकार तुम्ही स्वतंत्र केला. ईश्वर ज्ञान, सुखदुःख, हा एक ईश्वर ज्ञान एक त्याच्यामध्ये आहे, सुखदुःख आहे, ईश्वर ज्ञान आहे आणि स्मृतिज्ञान आहे, बरोबर आहे ना. ईश्वर ज्ञान म्हणजे जीवाला ईश्वराविषयी होणारं ज्ञान असंच ना. हा, ईश्वराला मायावृत्तीनं ह्या जगतासंबंधी होणारं ज्ञान असा अर्थ घ्यायचा आहे की नाही याच्यामध्ये. आणि जीवाला जे रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्यातनं काय आहे? अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होतं म्हणून तो काय आहे? बाधित आहे की नाही? विषय पण काय आहे? बाधित. आणि प्रमाणापासून झाले का दोषामुळे उत्पन्न झालेलं ज्ञान आहे. कोणत्या दोषामुळे? मंद अंधकारादी दोषामुळे उत्पन्न झालेलं ज्ञान आहे. म्हणून इथं एवढंच चिंतन करायचं. स्मृतिज्ञान परोक्ष नाही. स्मृतिज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृतिज्ञान प्रमा नाही. प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष काय आहे? अबाधित अर्थाला विषय करणारा आहे, परंतु ते प्रमा नाही. किंवा स्मृतिज्ञान हे प्रत्यक्ष आहे. मग तुम्ही त्याला स्मृतिज्ञानाचा विषय प्रत्यक्ष आहे का? स्मृतिज्ञानाचा विषय प्रत्यक्ष असता आणि स्मृतिज्ञान जर प्रत्यक्ष असतं तर आम्ही त्याला काय म्हटलं असतं? हा, प्रमा असं म्हटलं असतं. कोणती प्रमा म्हटलं असतं? प्रत्यक्ष प्रमा असं आम्ही त्याला म्हटलं असतं. हां, नाही, अंतःकरण वृत्ती आतल्या आत त्याच्या आकाराची झालेली आहे, ती अबाधित अर्थाला विषयही करणारी आहे, बरोबर आहे ना.
आणि अंतःकरण वृत्ती आणि त्या संस्कारापासून झालेला जो पदार्थ त्यांचं एकदेशी तत्वही झालेलं आहे. म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण इंद्रिय आणि विषयाचा संयोगापासून होणारं ज्ञान एवढं न करता वेदांत दर्शनाने काय पदार्थ आणि अंतःकरण वृत्ती यांचं एकदेशी तत्व हे प्रत्यक्ष ज्ञानाचं काय आहे हा प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण मानलेलं आहे किंवा त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. हा बस एवढंच गोष्ट आहे. मग तेच की अंतःकरण त्या ठिकाणी त्या पदार्थाचं स्मृतीचा जो विषय आहे तो काय आहे परोक्ष स्मृती ज्ञानाचा विषय परोक्ष विषय परोक्ष आहे, परंतु त्याचं ज्ञान मात्र काय आहे प्रत्यक्षच आहे. का प्रत्यक्ष म्हणायचं तर एवढंच तुम्ही म्हणा की अबाधित अर्थाला विषय करणारे आणि पुन्हा तो विषय आणि अंतःकरण वृत्ती यांचं एकदेशी तत्व असल्यामुळं प्रत्यक्षाचं लक्षण तेच केलेलं आहे वेदांतामध्ये. बरोबर ना, प्रत्यक्षाचं लक्षण काय केलेलं आहे अंतःकरण वृत्ती आणि विषय झालं का नाही तुमचं एकदेशी तत्व झालंय म्हणून त्याला प्रत्यक्ष म्हणायला काही हरकतच नाही. आणि प्रमा तुम्हाला म्हणण्याची सोयच नाही, कारण ते प्रमाणापासून झालंच नाही. अबाधित अर्थाला विषय करणारं असून देखील ते योग्य प्रमाणापासून झालेलं नाही, म्हणून त्याला काय म्हणतो आम्ही यथार्थ अप्रमा किंवा प्रत्यक्ष अप्रमा असं त्याला म्हणतो. असं जरी म्हटलं हां की अंतःकरण वृत्ती हां आपल्या आतच काय होते विषयाकार होते, होय. म्हणून त्याला प्रत्यक्ष म्हणायचं. बरोबर. तर मग परोक्ष ज्ञान हां यातल्या आत याच्यामध्ये वृत्ती होत नाही का आहे होते, पण ते अबाधित अर्थाला विषय करते का ती पूर्वसंस्कारापासून उत्पन्न झाली का. तुम्हाला इथं घट आहे असं जेव्हा तुम्ही म्हटले तेव्हा तुम्ही आप्तवाक्याचं श्रवण केलं आणि आतल्या आत उत्तर आहे, तुम्हाला पूर्वसंस्कार आहे का त्याला नाही. आणि जेव्हा तुम्हालाच घटाची स्मृती झाली त्यावेळेला पूर्वसंस्कारापासून झाली की नाही, हा तरी फरक. म्हणून त्यांनी पहिल्यांदाच लिहिलं की फरक झाला. स्मृतीज्ञान हे काय आहे संस्कारापासून होतं, तसं परोक्ष ज्ञान हे संस्कारापासून उत्पन्न होतं का संस्कारजन्य आहे का नाही. बरोबर की नाही. वृत्ती आतल्या आत त्याच्यातही होते, वृत्ती आतल्या आत याच्यात होते, पण याच्यात संस्कारापासून होते आणि त्याच्यामध्ये आप्तवाक्यापासून होते. परोक्ष ज्ञानामध्ये वृत्ती कशापासून दूरच्या पदार्थाचं आप्तवाक्याने केलेल्या कथनापासून आतल्या ज्या पदार्थ आकाराची वृत्ती होते त्याला काय म्हणतो आपण परोक्ष ज्ञान असं म्हणतो. आणि विषय आणि अंतःकरण वृत्तीचा साक्षात संबंध होऊन ज्ञान होतं त्याला आपण काय म्हणतो पुन्हा ते अबाधित अर्थाला विषय करणार पुन्हा प्रमाणजन्य, तर त्याला आपण म्हणतो की काय अपरोक्ष ज्ञान असं किंवा प्रत्यक्ष ज्ञान असं आपण म्हणतो. इथं स्मृतीज्ञान हे प्रत्यक्ष आहे, पण स्मृतीज्ञानाचा विषय मात्र परोक्ष आहे. त्याच औषधाने याच्यावर सगळे ज्ञान मग प्रत्यक्ष म्हणायचं का काय सगळे ज्ञान, कारण सगळ्या ज्ञानाकार वृत्ती होतेच ना. हां बरोबर. सगळी जर आता तुम्हाला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ती सगळी ज्ञान जी आहे ती प्रत्यक्ष आहे का, मग याच्यात तर फारच सोयीचं झालं. याचा अर्थ प्रत्यक्षमध्ये अबाधित अर्थाला विषय करणारी सगळ्यांचा विषय बाधित होतो का प्रमाणापासून होणाऱ्या ज्ञानाचा. सगळीच ज्ञान प्रत्यक्ष आहे, बरोबर आहे ना. पण ती सगळी ज्ञान प्रत्यक्ष म्हणजे अबाधित अर्थाला विषय करणारी आहेत, परंतु ते कोणत्या प्रमाणापासून झाली याच्यामुळे त्याचं वेगवेगळं आहे. हे आपण म्हणतो ना उपमिती प्रमा, अनुमिती प्रमा, अर्थापत्ती प्रमा, ही सगळी मग प्रत्यक्षच आहेत. म्हणजे अबाधित अर्थाला विषय करणारे आहेत, परंतु ते ज्ञान अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान झाले ते कोणत्या प्रमाणापासून झाले त्या प्रमाणामुळे त्यांचं वर्गीकरण करायचं. दुसरं काय त्याचं प्रमाण मीमांसा. बरोबर आहे की नाही. प्रत्यक्ष आहेत सगळेच. अबाधित स्मृती ज्ञानाला म्हणतो तर ते प्रमाजन्य ज्ञानाला काय आम्ही काय प्रत्यक्षत्व देणार नाही का, त्याला परोक्ष म्हणू का आम्ही, त्याला भ्रम म्हणू का. हा सगळेच आहेत सगळे. म्हणून इथं हा अवच्छेदक सर्वात चांगला आहे. अबाधित अर्थ विषयत्व आणि प्रमाणजन्यत्व रहित. एवढा अवच्छेदक लागलं ना त्याच्यामध्ये अतिव्याप्ती नावाचा दोष आहे. काय का स्मृती आहे आणि स्मृती ज्ञान. मग त्या स्मृतीमध्ये पुन्हा दोन भेद केलेत ना. कोणते यथार्थ स्मृती आहे बरं अयथार्थ स्मृतीवरती लक्षण कुठं जाते बाद होतो. बाधित अर्थाला विषय केलेले तिने कसं केलं सिद्ध करा ना तुम्ही. आताच तेच तर सांगितलं ना. स्मृती ज्ञान म्हणजे पूर्वसंस्कारापासून होतं. पूर्वसंस्कार तुम्हाला वादीचा होता का सर्पाचा होता. ज्यावेळेला तुम्हाला वादीवर सर्प भासला आणि तो संस्कार आज सर्प म्हणून तुमच्या ठिकाणी उद्भूत झाला, तुम्ही खरा सर्प कधी पाहिलाच नव्हता, ऐके नाही. पहिली वादी हे वादी आता तुम्ही आता म्हणता की ती वादी खोटी होती आणि तुम्ही आम्हाला सांगता तुम्हाला सर्पाचा संस्कार उद्भूत झाला का वादीचा संस्कार उद्भूत झाला.
ज्यावेळेला तुम्हाला रज्जूवर सर्प भासला त्यावेळेला हा सर्पाचाच आहे तो त्या ठिकाणी त्याचा बाद कुठे होते? तुम्हाला जो सर्पाचा संस्कार होता आणि आता सर्पाचं तुम्हाला या ठिकाणी स्मरण झालं म्हणलं, ते सर्पाचं स्मरण अबाधित अर्थाला विषय करणार आहे का बाधित अर्थाला विषय करणार आहे? रज्जूवर बसलेले रज्जू. मी काय म्हणतो, रज्जूवर तुम्हाला आता तुम्ही संस्कार ज्ञानापासून होतं ना, तो संस्कार तुम्हाला वादीवर झाला असो किंवा पूर्वीच्या झाले असो, पण झालाय कोणाचा संस्कार? आणि तो 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 अबाधित अर्थाला विषय करणार आहे का बाधित अर्थाला विषय करणार? अबाधित अर्थाला. म्हणून हाच अवच्छेदक वापरावा लागेल. याचा अर्थ प्रत्येक घडलंय का तसं? तुम्हाला हेच माहीत तरी आहे का वादीचा सर्प? मग तुम्हाला तेव्हा तुझं काय झालं हे आम्हाला माहीत आहे म्हणून आम्ही म्हणतो तुम्हाला वादीच्या. तिथं अध्यासासाठी पदार्थ काय पाहिजे? सत्यच पाहिजे असं काही नाही. त्यांनी काय झालं, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. तसं नसून त्याचं कारण आहे सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाचं कारण ठरवताना दुसऱ्या तरंगामध्ये ही गोष्ट सांगितली. जर आपण बारकाईने हे सगळं जर पाहिलं तर इथं जसं आहे तसंच मानणं आपल्याला भाग पडतं किंवा तीच याच्या ठिकाणी संगती लागते. ही शंका बरोबर आहे, अयथार्थ प्रमा. पण तुम्हाला त्याला आम्ही काय म्हणतो, अयथार्थ प्रमा, आपला अयथार्थ अप्रमा हे म्हणण्याचं म्हणजे एका वेडाचाराचं हे स्पष्टीकरण आहे त्याच्यातलं विश्लेषण करताना. बाकी खरं तसं आहे का? खरं तसं नाहीच आहे. आता बघा, स्मृतिज्ञान परोक्ष नाही. स्मृतिज्ञान फक्त पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून होते, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृतिज्ञान प्रमा नाही. प्रमा नाही म्हणजे प्रमाणोत्पन्न यथार्थ ज्ञान नाही. प्रमाणोत्पन्न यथार्थ ज्ञान नाही. ठीक आहे ना, हे कळलं ना? प्रमाणापासून उत्पन्न झालेलं यथार्थ ज्ञान असं स्मृतिज्ञानाचं स्वरूप नाही. आणि आणखीनही कोणाला पाहिजे तर चिंतन करा याच्यामध्ये. कारण काय आहे, अनेक ठिकाणी याचे भरपूर वेगवेगळे पण विचार आलेले असतात. जसं आता आपण पाहतो, वेदाचं लक्षण करताना 5 जणांनी 5 प्रकारची लक्षणं केली, आहे की नाही? तसं याचं स्पष्टीकरण कोणी आणखी प्रकार आपण पाहतोच आहे. याच्यामध्ये किती वृत्ती प्रभाकरामध्ये किती वेगवेगळ्या प्रकाराने चिंतन करतात पूर्वपक्षाने. कदाचित समाधान पण वेगळ्या दृष्टीने होऊ शकतं. पण आता सध्या जे आपण चिंतन करतो याच्यामध्ये मात्र त्याला काय आहे, यथार्थत्व आहे, परंतु प्रमाणगम्यत्व नाही. म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृतिज्ञान प्रमा नाही. आणि अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान ते प्रमाणजन्य आहे म्हणून प्रमा आहे. आता इथं हा एक शब्द आलेला आहे, अनुमान. हे जे गोष्टी आहे ना, अशा प्रकाराने संस्कृत विचारसागरा दिल्या नाही. असाच्या अनुवाद कुठेही असा दिला नाही. इथं त्याने असं म्हटलेलं आहे की अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान. अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न काय होतं आपल्याला? अनुमान काय करतो आपण, त्या पर्वतावर वन्नी आहे, वन्नीत आपल्याला प्रत्यक्ष आहे का? परोक्ष ज्ञानच आहे का नाही? परंतु त्या ठिकाणी वन्नीचं जे ज्ञान झालं ते अबाधित अर्थाला विषय करणार आहे की नाही? आणि ते कशापासून झालेले? व्याप्ती ज्ञानापासून झालेले ना, प्रमाणापासून झालेले, आहे की नाही? मग ते यथार्थ आहे का? यथार्थ आहे, यथार्थ आहे. आणि अनुमान प्रमाणाचं जे करण असतं त्याला काय आपलं बरोबर आहे ना, अनुमिती प्रमेयचं जे करण असतं त्याला काय म्हणतात? अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणापासून झाले की नाही? बरोबर आहे की नाही? अबाधित अर्थाला विषय करणार आहे की नाही? मग ते आता तुम्ही म्हणलं सगळ्या प्रमाणाला प्रत्यक्ष म्हणावं, याला इथं स्पष्ट काय म्हटलेलं आहे? परोक्ष असं म्हटलेलं आहे. अनुमान प्रमाणाने झालेलं. बघा, अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान ते प्रमाणजन्य आहे म्हणून प्रमा आहे. त्याला तुम्हाला काय म्हणता येईल? प्रमा असं म्हणता येईल. आणि ते ज्ञान पुन्हा काय आहे? परोक्ष आहे असं त्यांनी म्हटलं. पण परोक्ष आहे, पण परोक्ष ज्ञानसुद्धा समजा ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे, हे तुम्हाला ज्ञान झालं की नाही? ते कोणतं झालं? परोक्ष ज्ञान झालं. पण प्रमाणापासून झालं की नाही? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म याने तुम्हाला अपरोक्ष ज्ञान झालं का परोक्ष ज्ञान झालं? मग त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान असूनही तुम्ही प्रमा म्हणाल की नाही? प्रमा मानणार की नाही? कोणती प्रमा आहे ती? परोक्ष प्रमा. बरं, ते अबाधित अर्थाला विषय करणारी का बाधित अर्थाला विषय करणारी? अबाधित अर्थाला विषय करणारी. म्हणून इथं मात्र हे जे लिहिलं आहे ना, अनुमानादी प्रमाणापासून काय हां नाही, इथं परोक्ष म्हटलंय की नाही? मी तर सरळ म्हटलंय अनुमानादी. पाठीमागे मी विचारलं होतं तर ते संस्कृत विचारसागरात ह्या पंक्तींचा अनुवाद अशा रीतीनं लिहिलेला नाही. इथं का लिहिल्या माहीत नाही. बरं, ह्या गोष्टी मला असं वाटतं की स्थूल बुद्धीनं हे कळण्यासाठी एवढं लिहिलेलं आहे. कशावरून? की आता आपल्याला वाटतं की नाही, ज्या वेळेला आपल्याला वन्नीचं ज्ञान झालं ते परोक्षच आहे का नाही?
म्हणून त्यांनी लिहिलं की हे अनुमान प्रमाणापासून होणारं वन्नीचं ज्ञान जरी परोक्ष असलं तरी ते प्रमाणापासून होतं की नाही, म्हणून ते प्रमाणजन्य असल्यामुळं ते प्रमाय आहे, एवढंच इथं समजून घ्यावं. लक्षात आलं ना? आता तुम्ही जर म्हणाल मग ते यथार्थ नाही का, आबाधित अर्थाला विषय करणार, मग आता इथं परोक्ष का म्हटले, इथं हा पण तरीसुद्धा इथं शब्द दिला आणि परंपरेने चालत आला आहे ना तो शब्द, आणि जोपर्यंत आपल्याला हा शब्द कोणी निश्चित असा नाही पाहिजे असं कोणी महापुरुष किंवा कुठला ग्रंथ सांगत नाही तोपर्यंत आपल्याला काय म्हणता येणार नाही. पण हे आपल्याला समजण्यासाठी याचा उपयोग आहे की नाही, दिलेच नाही या पंक्तीचं, हा दिल्या नाही, तेव्हा हे मूळ कसं आहे माहीत नाही त्याच्यामध्ये. तरी पण आपण पाहू आज संस्कृत विचारसागरामध्ये पाठीमागच पाहिलं होतं. हां शंकेला जागा आहेच नाही याच्यामध्ये. आणि अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान ते प्रमाणजन्य आहे म्हणून प्रमा आहे. इतका स्मृती आणि परोक्ष ज्ञान यात भेद आहे. आता परोक्ष ज्ञान एवढं म्हणलं तरी भागलं असतं की नाही, स्मृती ज्ञान पूर्वसंस्कारापासून होतं, परोक्ष ज्ञान हे प्रमाजन्य आहे पण वृत्ती आतल्या आतच त्याच्या आकाराची होते. एवढ्याने आपल्याला परोक्ष ज्ञानचं स्वरूप लक्षात आलं असतं का नाही, आणि स्मृती ज्ञानाचं स्वरूप लक्षात आलं. ही पंक्ती कशासाठी दिली काय माहीत, आणि उदाहरण कोणाचं दिले, अनुमान प्रमाणाचं दिले, आणि त्या अनुमान प्रमाणाला परोक्ष असं म्हटलेलं आहे, आणि पुन्हा ते काय आहे प्रमाजन्य म्हटले. आता स्मृतीज्ञान आणि परोक्ष ज्ञानामध्ये अनुमानाचा समावेश करण्याचं काही कारण होतं का, नसतं केलं तरी आतल्या आतवरती अंतकरणवरती त्याची होते घट आहे म्हटल्याने, ऐकणं एवढ्याने आपलं समाधान झालं असतं की नाही. पण याच्यामुळे काय झालं, आणखीन शंकेला जागा झाली. कोणती शंका निर्माण झाली, अनुमान प्रमाणापासून होणारं ज्ञान हे परोक्ष आहे का आता अपरोक्ष आहे, असा त्याचा अर्थ झाला. आता जर हे बघा तुम्हाला काय वृत्तीचा विषयाशी काय आला पाहिजे, संबंध आला पाहिजे. इथं वृत्तीचा विषयाशी संबंध आलाय का, नाही येत ना. वृत्ती त्याला प्रत्यक्ष म्हणता ना, मग याला प्रत्यक्ष म्हणले असते तर कुठे बिघडलं, याला परोक्ष म्हटले ना तुम्ही, तीच तर शंका याला जागा आहे ना. त्याला तिथं तुम्ही परोक्ष म्हटले असते तर आमचं काय म्हणणं नाही, तिथं तुम्ही त्याला काय म्हटले प्रत्यक्ष म्हटले, आणि इथं त्याला काय म्हणता परोक्ष म्हणता. आता आणखीन बारकाईने विचार केला तर भरपूर विचाराने हे घातलं असलं पाहिजे. ते प्रत्यक्ष आहेच ना, अनुमानाने जे ज्ञान झालं, ज्या अग्नीचं तुम्हाला ज्ञान झालं त्या अग्नीचा तुमचा वृत्तीचा आणि विषयाचा संबंध झालाय का, मग वृत्तीचा आणि विषयाचा संबंध झालाय का. जरी तुम्ही हेतूवरून साध्याचं अनुमान केलं, बरोबर ना, हेतूवरून साध्याचं काय केलं अनुमान केलं, तरी सुद्धा आमची व्याख्या काय आहे, वृत्ती आणि विषयांचं एकदेश स्थितत्व झाली का वृत्ती, तर तुमचं फक्त तुमचा वृत्त योग्य प्रमाणापासूनही झालेला आहे आणि अबाधित अर्थाला विषयही करणारा आहे, म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो प्रमा. परोक्षाला काय म्हणतो प्रमा, पुन्हा त्याला काय म्हणतो यथार्थ प्रमा. तसं इथं घडलंय का तुमचं स्मृतीज्ञानामध्ये, स्मृतीज्ञानामध्ये विषय आणि वृत्ती एकदेश स्थित झाल्यात का, नाही. मग त्याला तुम्हाला अपरोक्ष म्हणता येईल का, प्रत्यक्ष म्हणता येईल का. अनुमानामध्ये जे तुम्हाला ज्ञान झालं अग्नीचं त्याला तुम्हाला प्रत्यक्ष कोणत्या अर्थाने म्हणणं, अबाधित अर्थाला विषय करणारा आहे याच्याबद्दल आम्ही त्याला यथार्थ म्हणतोच आहे. प्रमाणापासून झालं म्हणून आम्ही त्याला प्रमाजन्य म्हणतोच आहे. त्याला प्रत्यक्ष म्हणण्यासाठी तुमच्याजवळ काय आहे, आता इथं पण बरोबर, यांनी पण अबाधित अर्थाला विषय केलं. यथार्थ शब्दाचा अर्थ आपण काय घेतला होता, अबाधित अर्थाला विषय करणारा असं केलं होतं. पण आता तो अर्थ घ्यावा कोणता नाही, आता अबाधित अर्थ नाही घ्यायचा. आता कोणता हा अर्थ केला म्हणजे सगळं कुठं अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदेश स्थितत्व, याला काय म्हणायचं प्रत्यक्ष. आता अशी व्याख्या केली, बरोबर आहे ना, आता काय अडचण येणार नाही, बरोबर आहे. अबाधित अर्थाला विषय करायला म्हटलं तर याला काय म्हणावं लागेल, प्रत्यक्षाचं लक्षण कुठे गेलं, अनुमान प्रमाणावर गेलं, बरोबर आहे ना. मग अनुमान प्रमाणाला तुम्ही इथं काय म्हटले, अनुमान प्रमाणाला काय म्हटले परोक्ष म्हटले, बरोबर आहे. मग आता बरोबर आहे की या ठिकाणी अबाधित अर्थाला विषय करतं त्याला प्रत्यक्ष म्हणताच येणार नाही. जाऊ दे, आपलं भरपूर त्याला काय म्हणतो विचारमंथन झालं पण त्याच्यातून खूप चांगलं निष्पन्न झालं. अबाधित अर्थाला विषय करतं कोणतं, स्मृतीज्ञान करतं की नाही करतं, म्हणून त्याला तुम्ही प्रत्यक्ष म्हणता. आता अनुमान प्रमाणात सुद्धा अबाधित प्रमाणापासून झालेलं आहे आणि पुन्हा अबाधित अर्थाला विषय करणार आहे का. तिथं डोंगरावर गेल्यावर तुम्हाला अग्नीच्या ऐवजी तिथं पाणी मिळणार आहे, तिथं अग्नीच मिळणार आहे,
बरोबर आहे ना. हे विचारसागराच्या ह्या चिंतनापुरता तर तुम्हाला तिथं काय मिळणार आहे, अग्नीच मिळणार आहे की नाही. मग आबाधित अर्थाला विषय, मग त्याला परोक्ष म्हणता येईल का तुम्हाला प्रत्येक. आणि इथं म्हटलंय का नाही, म्हटलंय. आता तुम्हाला काय करावं, लक्षणच बदलावं लागेल. कशाचं, प्रत्यक्षाचं लक्षण बनावं लागेल, ज्याच्यामध्ये अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदिशा स्थितत्व हे प्रत्यक्षाचं लक्षण आहे. काय वेदांतांनी किती हे करून ठेवले. आणि याला काय म्हटलेले पुन्हा, परोक्ष. हे परोक्ष का म्हणावं लागेल, पदार्थ सन्मुख नाही. पदार्थ सन्मुख नाही ना. त्या ठिकाणी तुमच्या अग्नीचं आणि तुमच्या अंतःकरण वृत्तीचं एकदेश स्थितत्व झालंय का, नाही. भले ते तुमचा आबाधित अर्थाला विषय करणारं असू, प्रमाणाने झालेलं असू, तरी सुद्धा ते ज्ञान काय आहे, परोक्षच आहे. असं हा एकदेश स्थितत्व नाहीच आहे. म्हणून आम्ही त्याला काय म्हणणार. बरं, वृत्ती झाली का नाही तुमची त्याच्या आकाराची, वृत्ती पण आकाराची झालेली. मग तिथे प्रत्यक्ष ज्ञान म्हणायला काय अर्थ? हा, ज्ञानाच्या अंशामध्ये प्रत्यक्ष म्हणायला काय अर्थ? कोणतं, विषय परोक्ष आहे हा, आणि ज्ञान प्रत्यक्ष. मग ते स्मृती ज्ञानच झालं. त्याच्यामध्ये खूप काय वाटतं. हा, त्याला आतापर्यंत आपलं एवढं तर झालं ना. त्याच्यामध्ये एक देश स्थितत्व आहे का या दोन्हीमध्ये, नाही. त्याला परोक्षत्व आहे का, नाही आहे. परोक्षत्व आहे. स्मृती ज्ञानाला परोक्षत्व आहे का, स्मृती ज्ञानाला प्रत्यक्षत्व आहे. आबाधित अर्थाला विषय करणार आहे की नाही, आहे. प्रमाणापासून झालंय का, नाही. मग असा दोन्हीचा भेद करता येईल की नाही, परोक्ष ज्ञानाचा आणि अपरोक्ष ज्ञानाचा, आपलं स्मृती ज्ञानाचा. एवढ्यापर्यंतचा हा विषय. आणखीन काय बारकावे असतील ते पहा आणि पुन्हा सांगा. आता इथपर्यंत झालं. आता करा शंका पुन्हा आणखी. हां हां, आता याच्यामध्ये इथं जे सगळ्या पंक्ती लागल्या याच्यामध्ये, पण याचं संस्कृत विचारसागरामध्ये याचा अनुवाद केलेला नाही. पुन्हा एकदा बघितलं. हां हां, सांगा ना. आता स्मृतिज्ञानाला आपण काय म्हटलं की वृत्ती आपल्या आतच काय झाली, विषयाच्या आकाराची. हो, बरोबर. म्हणजे स्मृतिज्ञानाला आपण प्रत्यक्ष म्हटलं. आता शंका ही होती की परोक्ष ज्ञान जे आहे त्याच्यात वृत्ती आतल्या आत एकच. आपल्या आतच होती. मग विषय परोक्ष म्हणा तुम्ही, पण ज्ञानाला तुम्ही प्रत्यक्षच म्हणावं लागेल. कोण नाही म्हणते. नाही 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 नाही, पण ज्ञानाला प्रत्यक्ष नाही. आबाधित अर्थाला म्हणजे ज्ञानाला प्रत्यक्ष एवढ्याच अर्थाने का तिथं फक्त त्याचा त्या ज्ञानाचा बाध होत नाही एवढ्याच अर्थाने. परंतु त्याला प्रत्यक्ष न म्हणता परोक्ष म्हणणं चांगलं का, तर त्या ठिकाणी वृत्ती आणि विषय यांचं एक देश स्थितत्व नाही. तेवढ्या अर्थाने त्याला आम्ही काय म्हणणार, परोक्षच म्हणणार. त्यांनी सांगितलं इथं की काय? परोक्ष ज्ञानामध्ये सुद्धा वृत्ती आतल्या आतच घटाकार होती. हो, होते, पण ती प्रमाणजन्य असते. ही एक गोष्ट आहे. पूर्वसंस्कारापासून झालेली नसते आणि वृत्ती आणि विषय यांचं एकदेश स्थितत्व नसतं. एवढा मोठा फरक आहे त्याच्यामध्ये, स्मृती ज्ञानामध्ये आणि परोक्ष ज्ञानामध्ये. परोक्ष ज्ञानामध्ये एवढा मोठा फरक आहे. 3 त्याचे निकष आहे. पूर्वसंस्कारापासून झालेलं नाही. वृत्ती जरी आतल्या आत झाली असली तरी ती प्रमाणापासून झालेली आहे. आणि पुन्हा वृत्ती आणि विषयांचं एकदेश स्थितत्व नाही. आणि ते वृत्ती आणि विषयांचं एकदेश स्थितत्व आहे. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष म्हणणं हेच योग्य आहे आणि याला परोक्ष म्हणणं हेच योग्य आहे. आता त्याला प्रत्यक्ष का म्हणायचं नाही, मग पुन्हा तुम्ही असं करणार का लक्षण, आबाधित अर्थाला विषय करत म्हणून प्रत्यक्ष असं म्हटलं तर ते लक्षण कुठं जाणार नाही पुन्हा. नाही, स्मृती ज्ञानावर. स्मृती ज्ञानावर ऐके नाही. त्यापेक्षा याला परोक्ष अशी योजना केली आणि तिथं त्याला प्रत्यक्ष म्हटलं तर सगळा विषय काय होतो, स्पष्ट होतो. काय हां, काय नाही होत सांगा. हां आणि अनुभवाशी पण नाही हा. प्रत्यक्ष घ्यायचं. हां ज्ञानाच्या बाबतीत प्रत्यक्ष घ्यायचं आणि विषयाचं परोक्ष घ्यायचं. त्या अनुभवाच्या बाबतीत पण नाही जुळत. घट विषय एकीकडे आणि घटाचं ज्ञान प्रत्यक्ष, असं दोन परस्पर राहू शकतात. मग कसं, कशामुळं ते काय म्हणाले, ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रत्यक्षाचा का अर्थ ते ज्ञानाच्या अंशामध्ये. हां विषय जरी परोक्ष असला हां तरी विषयाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या अंशामध्ये प्रत्यक्षत्व घ्यायला काय अर्थ. पण आता स्मृती ज्ञानाचं मग तुम्ही हां बरोबर ना. हां, ते आहेच आहे ना. तसं याच्यामध्ये ग्रंथामध्येच म्हटलं आहे ना. आणि स्मृती हां स्मृती ज्ञानात ठीक आहे. हां, मग कशात दुसरं प्रत्यक्षाचे चालू होतं ना. हा. त्याच्यात ते म्हणाले तर ते ज्ञान आणि विषय, हां विषय परोक्ष आणि ज्ञानाच्या बाबतीत प्रत्यक्ष हे अनुभवाच्या हां हां, हे पण हां याच्यामध्ये पण असं म्हण, विषय मात्र काय आहे, परोक्ष आहे. आणि मग तुम्ही स्मृती ज्ञानात काय म्हटले, स्मृती ज्ञान प्रत्यक्ष आहे आणि स्मृती ज्ञानाचा विषय काय म्हणता तुम्ही, परोक्षच म्हणता ना. तर हां, मग परोक्ष ज्ञानाचा विषय काय आहे, परोक्षच आहे ना.
परोक्ष ज्ञानाचा विषय परोक्षच आहे ना. आणि परोक्ष ज्ञान काय आहे? एक अप्रमाण परोक्ष ज्ञान काय 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 म्हणतात? एक प्रमाणजन्य एक अप्रमाणजन्य. नाही पण त्याच्यावर तो काय त्याचं अवच्छेदक नाही त्याचं. अडचण आहे मग ह्यांनी काय सांगितलं हां की एक मिनिट मी एवढी पंक्ती पूर्ण. प्रत्यक्ष असले तरी स्मृतिज्ञान प्रमाण आहे आणि अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान ते प्रमाणजन्य आहे म्हणून प्रमा आहे. इतका स्मृती आणि परोक्ष ज्ञान यात भेद आहे. आता ह्या पंक्ती सगळ्या लागल्या काय आत्तापर्यंत चालल्याप्रमाणे? परोक्ष ज्ञान हे काय आपलं अनुमानापासून झालेलं ज्ञान हे काय आहे? परोक्ष असलं तरी ते प्रमा आहे आणि स्मृतिज्ञान हे प्रत्यक्ष असलं तरी ते काय आहे? अप्रमा आहे आणि ते पुन्हा यथार्थ आहे, आबाधित अर्थाला पण विषय करणार आहे. त्याच्या स्मृतिज्ञानामध्ये वृत्ती आणि त्याचा जो विषय आहे याच्यामध्ये एकदेशस्थितत्व नाही, बरोबर ना. आणि आपलं एकदेशस्थितत्व वृत्ती आणि विषय यांचं एकदेशस्थितत्व आहे आणि अनुमान ज्ञानामध्ये वृत्ती आणि विषय यांचं एकदेशस्थितत्व नाही. हा फरक त्यांनी ह्या ग्रंथकर्त्यांनी आतापर्यंत सांगितला. ठीक आहे ना. आता याच्यावर काही शंका आहे ते सांगा आणि मग नंतर विचार करू. सांगा किंवा नंतर सांगा. असं थोडं वाटतंय की ज्यावेळेस स्मृती होती हां तेव्हा त्याच विषयाची होती ना, त्याच्या आकाराची वृत्ती झालेली आहे एकदा, हो बरोबर आहे. म्हणून त्याचं प्रत्यक्ष होण्याला काय हरकत नाही. हां जेव्हा अनुमिती होती, हां ज्या आता अग्नीची अनुमिती होती, अग्नीची अनुमिती होत असताना आपल्याला जे अग्नीचं प्रत्यक्ष आहे ते महान असं त्याच्या अग्नीचं प्रत्यक्ष. पर्वतावर जो अग्नी आहे हो त्या अग्निकार वृत्ती झाली का? हा नाही झाली नाही. त्याचं परोक्षच म्हणावं लागेल. हा त्याचं परोक्षच म्हणावं लागेल. जरी तुम्हाला हे ज्ञान आबाधित असलं बरोबर आहे पण त्याचं काही असा समज ज्या अग्नीचं तुम्हाला पर्वतावर आहे ते अग्नीचं ज्ञान आहे का तुम्हाला आता, म्हणून त्याला काय म्हणावं लागेल? परोक्षच म्हणावं लागेल, बरोबर ना. आणि इथं तुम्हाला जे ज्ञान झालं स्मृती ज्ञान तो विषय तुम्ही पूर्वी काय झालेला आहे पाहिलेला आहे, त्यामुळे त्याला प्रत्यक्ष म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, हे असं आलं लक्षामध्ये, असं म्हणायला काय हरकत. तिथं प्रत्यक्ष म्हणलं इथं परोक्ष म्हणलं तरी हरकत नाही. त्याला तुम्ही म्हणा परोक्ष का म्हणता? ते आबाधित अर्थाला विषय करणारे प्रमाणापासून झालेले तरी तुम्ही परोक्ष ज्ञान का म्हणता? परोक्षच आहे ना, तो अग्नी कुठं तुम्हाला ज्ञात आहे. आता तुम्ही म्हणा नाही पण आम्हाला धूम आणि वन्य यांचं साहचर्याचं ज्ञान आहे, काय व्याप्ती ज्ञान आहे. तर तुम्ही कुठं पाहिला? तो चुलीतला अग्नी पाहिलेला आहे की नाही. त्याची काय आहे तुम्हाला त्या दोघांच्या त्याला काय म्हणतो व्याप्तीचं स्मरण आहे तुम्हाला, आहे की नाही. व्याप्तीचं तुम्हाला काय आहे? स्मरण आहे का? त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष आहे नाही, म्हणजे त्याचं तुम्हाला काय आहे? प्रत्यक्षच आहे. आणि तो अग्नी जो आहे तो हा चुलीतला आणि त्या धुराड्यावरचं धूम यांच्या संबंधित असणारा तो अग्नी आहे का? नाही, म्हणून त्याला परोक्ष म्हणायला काही हरकत नाही. हा ते माझ्या आलं लक्षात. मी म्हटलं आता हे पुन्हा आणखी वाढत आहे. तिथं सुद्धा स्मृती ज्ञान आहे की नाही. पण स्मृती ज्ञान आहे पण हेतूचा आणि इंद्रियांचा जरी असली तरी तो अग्नी वेगळा आहे आणि हा अग्नी वेगळा आहे. म्हणजे पर्वताच्या ठिकाणी जो अग्नी त्या अग्नीच्या आकाराची वृत्ती झाली का? नाही 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 नाही. याला परोक्ष म्हणावं लागेल, असं थोडं वाटतं. हा थोडं नाही असंच समजावं लागेल ना. दुसरं म्हणजे इथं जे म्हटलं की याला परोक्ष म्हणायचं त्याच्या पाठीमागचा हाच हेतू आहे की त्याच्याशी त्याचा इंद्रिय आणि विषय यांचं एकदेशस्थितत्व झालेलं नाही आणि त्याला प्रत्यक्ष म्हणण्याचं कारण इंद्रिय आणि विषय यांचं एकदेशस्थितत्व झालेलं आहे. एकाला अप्रमाण एकाला प्रमा का म्हणायचं? फक्त एक प्रमाणजन्य आहे, एक आहे पण अप्रमाजन्य नाही, म्हणून एवढाच त्याचा विषय. सगळ्या पंक्ती लागतात अशा प्रकाराने चिंतन केलं. आणि जरी तुम्ही म्हटलं इथं स्मृती ज्ञान आहे तरीसुद्धा ह्या अनुमान प्रमाणाचे सगळे निकषच वेगळे आहेत ना आणि प्रत्यक्ष प्रमाणाचे निकषच वेगळे आहेत ना, त्यामुळं त्याला तिथं प्रत्यक्ष आणि याला इथं परोक्ष म्हणायला कोणत्या प्रकारची हरकत नाही. ठीक आहे ना. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज